आजादी के इस अमृत उत्सव में मानो धरती माँ ही तिरंगे के रंग में रंग गई है और फूली नहीं समा रही। इस ऐतिहासिक कालखंड की बात ही निराली है, जिसका हर पल मनमोहक है, हर पल सुहाना है। इस खुशी की बेला में हम उन स्वतंत्रता सेनानियों को नहीं भुला सकते जिन्होंने हमारी स्वतंत्रता के लिए अपने प्राण न्यौछावर कर दिए। दरअसल स्वतंत्रता की कहानी उन वीरों के लहू से लिखी गई जिन्होंने अपने आप को मिटाकर देश को आजादी का उपहार दिया, जो आज बना है आजादी का अमृत महोत्सव। वीर शिवाजी, तांत्या टोपे, झांसी की रानी, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु और अनगिनत सेनानी आजादी की बलिवेदी पर अपने आप को कुर्बान कर गए। वो भी किसी माँ के लाल थे, किसी बहन के भाई थे। आज बेशक वो हमारे बीच नहीं हैं, परंतु उनकी जलाई आजादी की ज्योत के बलबूते पर ही हम आजादी के 75वें वर्ष की खुशियाँ मना रहे हैं। आजादी का ये अमृत पर्व आया है उस समय जब भारत ले रहा है नया आकार। आत्मनिर्भरता की ओर अपने पग बढ़ाता भारत फिर से बन रहा है विश्व गुरु। हरियाली से हरा भरा ये देश प्रगति के पथ पर अग्रसर है। हर बनने वाली योजना में जन जन का कल्याण निहित है। देश में बड़े पैमाने पर बदलाव आ रहा है। In this Nectar Festival of Freedom, the motherland, it seems, has been painted in the colors of tricolor and is beyond itself with joy. The story of this historical period is unique, whose every moment is pleasant, every moment is lovely. In this happy hour, we cannot forget the freedom fighters who laid down their lives for our independence. The story of freedom is written with the blood of these heroes who sacrificed their lives and gave this gift of freedom to the countrymen, which is now Amrit Festival of Freedom. Veer Shivaji, Tantya Tope, Rani of Jhansi, Bhagat Singh, Rajguru, Sukhdev and countless freedom fighters sacrificed their life on the altar of freedom. They too were the loving sons of their mothers and doting brothers of their sisters. Today, they are certainly not among us. Rather, it is because of their lit holdings that we are celebrating the 75th year of independence. This Nectar Festival of Freedom has come when India is taking a new shape. This country endowed profusely with the gift of green gold is on the path of quick progress. Welfare of the people lies in every plan being made, which is bringing a notable change in the country. Taking long leaps towards becoming self-reliant, India is again on its way to become a world guru. आज तिरंगे दे रंगै च धरती मां रंगोई, कुसदे औणे दी खुशियां च पवे दी अज पसोई। पक आजादी अमृत उत्सव गेदा है परमाई, जिसने सारे देसा च अपनी धुम मचाई। इस ऐतिहासिक काल खंड दी है बकरी गै गल, अर इक घड़ी सुआमी इसदी अनमुल्ला हर पल। अज जेड़ा इतिहास बने दा उसदी खास टकोद, साक्षी भी अस इसदे आ ते दर्ज भी साड़ी होंद। अज बुझो है जाति दे संघर्षें बलिदाने दी, लाट फिरी व्यापै करती छुए असमाने गी। अज स्वतंत्रता संग्राम दे पावन तीरथ सारे उंदी याद में आंदे, देसा लेई जो स्वर्ग सिधारे। देशवासियों भुल्ली नहीं जायो उंदी कुर्बानी, जादी दे इस अमृत गी तुस नहीं समझेओ पानी। इसदी सांभ संभाल जरूरी, करनी इसदी हिफाजत, पूजा तुल जो मिली आजादी, सारे लेई इबादत। अज भारत दे गौरव दी है दुनिया इच पंछान, जाई बुलंदियें गी छूता है उच्ची भरी उड़ान। गरे गमगा मदपा सारे गरे
जाति का अमृत महोत्सव साझा परब त्यार, जाति का अमृत महोत्सव साझा परब त्यार, रंग बिरंगे फुल्ले ने देशवा गुलजार, रंग बिरंगे फुल्ले ने देशवा गुलजार, देशवा गुलजार, देशवा गुलजार। मगरा किन पागलाया, पूरे बरे पचतरे मगरा किन पागलाया, दुनिया भरे च भारत ने अपना लोआ मनवाया, दुनिया भरे च भारत ने अपना लोआ मनवाया, आजादी दा निथरी आया इस देश ऐसा, आजादी दा निथरी आया इस देश ऐसा, रंग बिरंगे फुल्ले ने देशवा गुलजार, रंग बिरंगे फुल्ले ने देशवा गुलजार, देशवा गुलजार, देशवा गुलजार। आओ बिंदक मंथन कर चकिया जाती थोई, आओ बिंदक मंथन कर चकिया जाती थोई, सच पुछो ता लौए कन्ने किस दी कथ लखोई, सच पुछो ता लौए कन्ने इस दी कथ लखोई, इस दी कथ लखोई, वीर सूर में मिटिए देगे जाति दा उपहार, वीर सूर में मिटिए देगे जाति दा उपहार, रंग बिरंगे फुल्ले ने देशवा गुलजार, रंग बिरंगे फुल्ले ने देशवा गुलजार, देशवा गुलजार, देशवा गुलजार। वीर शिवाजी ताते अटोपे झांसी आली रानी, वीर शिवाजी ताते अटोपे झांसी आली रानी, भगत सिंह सुखदेव राजगुरु थे किन्ने सेनानी, भगत सिंह सुखदेव राजगुरु थे किन्ने सेनानी, आजादी दी बलिवेदी पर करिए जिंद निसार, आजादी दी बलिवेदी पर करिए जिंद निसार, रंग बिरंगे फुल्ले ने देशवा गुलजार, रंग बिरंगे फुल्ले ने देशवा गुलजार, देशवा गुलजार, देशवा गुलजार, देशवा गुलजार, देशवा गुलजार, देशवा गुलजार, देशवा गुलजार। सोचो जिन्हें गुलामी दी है काली रात बिताई, जुल्म भी सही है इनकलाब दी जिंदाबाद बुलाई, उन्हें सूरमे दी कुर्बानी भुल्लै नहीं भुलाई, जिन्हें देस गी जीवन देई है
मौत गले ने लाई। कुसै माऊ दे लाल है उब्बी, कुसै भैन दे भाई, देश दी मिट्टी मत्थे लाइयै लैती जिने विदाई। आजो भावें दुनिया च नहीं गे अमरता पाई, पर जो अलग जगाई गे ओ दिन दिन जोत सोआई। सोचो जिने गुलामी दी है काली रात बिताई, जुल्म भी सही है इनकलाब दी जिंदाबाद बुलाई। उन्हें सूरमे दी कुर्बानी भुल्लै नहीं भुलाई, जिन्हें देश की जीवन दई है मौत गले ने लाई। कुसै माऊ दे लाल है उब्बी, कुसै भैन दे भाई, देश दी मिट्टी मत्थे लाइयै लैती जिने विदाई। आजो भावें दुनिया च नहीं गे अमरता पाई, पर जो अलख जगाई गे ओ दिन दिन जोत सोआई। उन्हें ते भावें जींदे जी नहीं आजादी ही पाई, वो उंदी गै देन आजादी साढ़े से आई। सारा देश मनादा खुशियां, नच्ची त्रप्पी गाई, पर उंदी दित्ती कुर्बानी कुसै नी मना भुलाई, कुसै नी मना भुलाई। ढोल बजांदा आया, गीतड़ू गांदा आया, ढोल बजांदा आया, गीतड़ू गांदा आया, जाती दा अमृत उत्सव खुशियां लुटांदा आया, खुशियां लुटांदा आया। जाती दा अमृत उत्सव खुशियां लुटांदा आया, खुशियां लुटांदा आया। ढोल बजा
जिन्हें आजादी खातर अपने न प्राण गवाए आज चेतावनी करिए ए नैन झलकी आए आज चेतावनी करिए ए नैन झलकी आए ए नैन झलकी आए ए नैन झलकी आए उंदी गए बदौलत ऐसे खुशी दा दिन है पाया उंदी गए बदौलत ऐसे खुशी दा दिन है पाया जाति दा अमृत उत्सव खुशियां लुटांदा आया खुशियां लुटांदा आया जाति दा अमृत उत्सव खुशियां लुटांदा आया 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 ਉਵੈ ਦੇਸ ਖੁਆਂਦਾ ਉन्नत ਅਗੜਾ ਅਗੜਾ ਵੱਧਦਾ ਜਾ ਬਲੀਦਾਨੇ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਜੋ ਅਗਲੀ ਪੀੜ੍ਹੀ ਤੱਕ ਪੁਜਾ ਕੁਸੈ ਦੇਸ ਦਾ ਉਨਾ ਚਿਰ ਨਹੀਂ ਹੋਈ ਸਕਦਾ ਭਵਿੱਖ ਉਜਲਾ ਜਿੰਨਾ ਚਿਰ ਆਪਣੇ ਅਤੀਤ ਦੀ ਉਹ ਨਹੀਂ ਮਨ ਚਿੱਤੈ ਵਸਾ ਵੀ ਸਾਡਾ ਸਮਰਿੱਧ ਇਤਿਹਾਸ ਹੈ ਐ ਕੁਸੇ ਦਾ ਔਰ ਭਲਾ ਸਾਡੀ ਸਭਿਅਤਾ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਦਾ ਨਹੀਂ ਕੋਈ ਹੈ ਮੁਕਾਬਲਾ ਵਿਵਿਧਤਾ ਦਾ ਦੇਸ ਭਾਰਤ ਅਨੇਕਤਾ ਚ ਏਕਤਾ ਅਮਨ ਹੈ ਸੰਦੇਸ਼ ਜਿਸਦਾ ਪਿਆਰ ਜਿਸਦਾ ਫਲਸਫਾ ਅੱਜ ਦਾ ਇਹ ਉਤਸਵ ਉਹਨੇ ਵੀਰਾਂ ਕੀ ਕਰਦਾ ਹੈ ਨਮਨ ਜਿੰਦੇ ਲਹੂਏ ਨੇ ਰੰਗਵਾ ਮੇਰੇ ਦੇਸੇ ਦਾ ਚਮਨ ਰੋਗ ਜਿੱਚਰ ਗਾਸ ਧਰਤੀ ਰੋਗ ਜਿੱਚਰ ਇਹ ਜਹਾਂ ਇਹੋ ਹੈ ਜਾਂ ਉਹ ਕੀ ਦੁਨੀਆ ਰੋਗ ਹਮੇਸ਼ਾ ਹੁੰਦਾ ਨਾ ਰੋਗ ਹਮੇਸ਼ਾ ਹੁੰਦਾ ਨਾ ला 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 आहा ला 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 ओहो ला 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 आहा ला 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 ओहो आजादी दे अमृत उत्सव दा सजया मेला आजादी दे अमृत उत्सव दा सजया मेला खुशिये दा जो आया इक्के बारी रेला आजादी दे अमृत उत्सव दा सजया मेला इस अमृत दी बूंद बूंद कर दिया प्रेरित इस अमृत दी बूंद बूंद कर दिए प्रेरित दे सहित जीना ते मरना दे सहित सिद्धि पदरी अल्लाह लोको नहीं हो चमेला खुशिये दा जो आया इक्के बारी रेला आजादी दे अमृत उत्सव दा सजया मेला इस मेले च आजादी लैंदी अंगड़ाई
लैंदी अंगड़ाई। आत्मनिर्भरता इस देश समाई, इस देश समाई। धर्म में वचारे खुद गारे दा मेला, खुद गारे दा मेला, खुशियां दा जो आया इक्के बारी रेला, इक्के बारी रेला। आजादी दे अमृत उत्सव दा सजया मेला, सजया मेला, सजया मेला, सजया मेला। सारे देश च पर्व मनोआ करदा है, सारे देश च पर्व मनोआ करदा है, एक नवां इतिहास रचोआ करदा है। सारे देश च पर्व मनोआ करदा है, सारे देश च पर्व मनोआ करदा है। मंगल गीत सजेगा है, सुंदर बेला, सुंदर बेला, खुशियां दा जुआया इक्के बारी रेला, इक्के बारी रेला। आजादी दे अमृत उत्सव दा सजया मेला, 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 सजया मेला। ਭਾਰਤ ਦੀ ਆਜ਼ਾਦੀ ਅਣਗਿਣ ਵੀਰੇ ਦੀ ਕੁਰਬਾਨੀ। ਮੰਗਲ ਪਾਂਡੇ, ਤਾਤਿਆ ਟੋਪੇ ਜਾਂ ਝਾਂਸੀ ਦੀ ਰਾਣੀ। ਭਗਤ ਸਿੰਘ, ਸੁਖਦੇਵ ਰਾਜਗੁਰੂ, ਜ਼ਾਦੀ ਦੇ ਪਰਵਾਨੇ, ਤਿਲਕ, ਸੁਭਾਸ਼, ਪਟੇਲ, ਗੋਖਲੇ ਨਾ ਜਾਣੇ ਪੰਛਾਨੇ। आजादी अंदोलन दे सिपा सलार है सारे, अंग्रेजें की दस्ते रहे जो दिने दोपहरी तारे। ਬਲੀਦਾਨੇ ਦੀ ਪਰੰਪਰਾ 'ਚ ਅਗੜੀ ਚਲਦੀ ਰੋਗ, ਦੇਸਾਂ ਦਾ ਮਸਤਕ ਕੁਸੈ ਦੇ ਅੱਗੇ ਕਦੇ ਨਹੀਂ ਨੋਕ। देशवासियों चेता रखियो तुस उंदी कुर्बानी, देश आजाद कराई जेके छोड़ी गए जगफानी। पक उंदे सुखने दा भारत असे बनाइए रौना, उंदा कर्ज है साढ़े ऊपर असे मकाइए रौना, असे मकाइए रौना, असे मकाइए रौना। प्रगति पथ पर बढ़या भलया मेरा भारत, मेरा भारत, मेरा भारत, मेरा भारत। देशै दी खुशहाली कन्नै बनया देश महान। हर योजना कन्ने जुड़िया जन जन दा कल्याण, हो जन जन दा कल्याण। जिन इतिहास रचाई दसिया मेरा भारत,
भारत, मेरा भारत, मेरा भारत। बड़े पैमाने ऊपर हुआ देशे दा बदलाव, होने आलियां कई पीढ़ियां करगन इसे गिया, हो करगन इसे गिया। प्रगति दी पंशान बनिया मेरा भारत, मेरा भारत, मेरा भारत, मेरा भारत। देशे दिए दिशा दशा पलियांगे बदलुई, भारत थो बदिए नीलुआ देश अलोको कोई, हो देश अलोको कोई। अज आत्मनिर्भर बनिया मेरा भारत, मेरा भारत, मेरा भारत, मेरा भारत, मेरा भारत, मेरा भारत, मेरा भारत। ये आकाशवाणी है। अखिल भारतीय प्रादेशिक और लघु संगीत के कार्यक्रम को जारी रखते हुए अब हम आपके लिए ला रहे हैं राष्ट्रभक्ति गानों से सजाया हुआ कन्नड़ रूपक स्वातंत्र दीपिका कर्नाटक के पन्ने। रचयिता और निरूपिका BK सुमति। ಆಕಾಶವಾಣಿ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಹಾಗೂ ಲಘು ಸಂಗೀತದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಮೃತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೀವೀಗ ಕೇಳಲಿರುವ ರೂಪಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದೀಪಿಕೆ ಕರ್ನಾಟಕದ ಪುಟಗಳು. ರಚನೆ ಹಾಗೂ ನಿರೂಪಣೆ BK ಸುಮತಿ. सुनिए स्वातंत्र दीपिका कर्नाटक के पन्ने। ಕರ್ನಾಟಕ ಅಥವಾ ಕರ್ನಾಟಕ ಇದು ಕರ್ಣಗಳಿಗೆ ಆನಂದ ತರುವ ಪದ. ಕನ್ನಡಿಗರು ಕೇಳಿದೊಡನೆ ಪರವಶರಾಗುವ ಪದ. ಇಂದು ನಿನ್ನೆಯದಲ್ಲ, ಮಹಾಭಾರತದ ಭೀಷ್ಮ ಪರ್ವದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. कर्नाटक या कहे कर्नाटक मन को आनंदित करने वाला शब्द है ये। बस इसे सुनते ही कन्नड़ के लोग भाव परवश हो जाते हैं। इस शब्द का उपयोग आजकल का नहीं, महाभारत के भीष्म पर्व में इसका उल्लेख है। ಪ್ರಾಗೈತಿಕ ಇತಿಹಾಸ ಅಧ್ಯಯನ ಪ್ರಕಾರ 4 ಲಕ್ಷ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಿಂದೆಯೇ ಈ ಭೂಪ್ರದೇಶ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಜನವಸತಿ ಇತ್ತು. ಕೋಲಾರ ಚಿನ್ನ, ಬೇಲೂರು ಚೆನ್ನ, ಮೈಸೂರು ಗಂಧ ತಂದ, ಸಾಹಿತ್ಯ ಕಲೆಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ನೆಲೆಯ ಆಗರವು ನಮ್ಮ ನೆಲವು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿ ಮಡಿದ ಕಿತ್ತೂರು ವೀರರಾಣಿ, ಕೆಚ್ಚದೆಯ ಕಲಿಯ ಮೈಸೂರು ಹುಲಿಯ ಹೆಮ್ಮೆಯದು ಎಮ್ಮ ಕುಲವು, ಹೆಮ್ಮೆಯದು ಎಮ್ಮ ಕುಲವು. ಜಯ ಕರ್ನಾಟಕ ಜಯ ಕರ್ನಾಟಕ ಜಯ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಾಚೀನತೆಯ ಜೊತೆಯೇ ಸಂಸ್ಕೃತಿ, ವೈಭವ, ರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಇತಿಹಾಸ,
ಧರ್ಮ, ಶಿಲ್ಪಕಲೆ, ವಾಸ್ತು, ಚಿತ್ರಕಲೆ, ಸಂಗೀತ, ಸಾಹಿತ್ಯ ಎಲ್ಲವೂ ವರ್ಣಮಯವಾಗಿ ಬೆಳೆದು ಬಂದಿದೆ. कर्नाटक की प्राचीनता के साथ ही यहाँ पर बसी हुई संस्कृति, राजा महाराजाओं का वैभव, इतिहास, धर्म, शिल्पकला, चित्रकला, संगीत, साहित्य आदियों का दर्शन भी होता है. खुशहालियों से भरा सुंदर प्रदेश है कर्नाटक. ಶ್ರೀಮಂತ ಸಂಪದ್ಭರಿತ ನಾಡು ಕರ್ನಾಟಕ. ಕ್ರಿಸ್ತಶಕ 345ರಲ್ಲಿ ಗಂಗರು ಕದಂಬರು, ಕ್ರಿಸ್ತಶಕ 540ರಿಂದ 783ರವರೆಗೆ ಬಾದಾಮಿ ಚಾಲುಕ್ಯರು, ನಂತರ ರಾಷ್ಟ್ರಕೂಟರು, ಕಲಚೂರಿಗಳು, ವಿಜಯನಗರದ ದೊರೆಗಳು, ಬಿಜಾಪುರದ ಆದಿಲ್ ಶಾ, ಮೈಸೂರು ಒಡೆಯರು, ಮೊಘಲ್ ದೊರೆಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸುತ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಹಳದಿ ನಾಡು ಸಕಸೌಧದ ಬೀಡು, ನಮ್ಮ ಹಳದಿ ನಾಡು
यहाँ पर ब्रिटिशों का आगमन देर से हुआ। भारत के अन्य प्रदेशों में इनका प्रभाव जो चला वो यहाँ पर दिखाई नहीं दिया, ऐसा इतिहासकारों का कहना है। 1799 में टिप्पू के अंत के साथ कर्नाटक में सत्याग्रह का रूप बढ़ता गया। जहाँ तहाँ प्रतिभटना, धरना आदि शुरू हुए। लेकिन 1818 में मराठा पेशवे ने ब्रिटिशों का सामना करते हुए हार मानी तो सारा कर्नाटक ब्रिटिशों के अधीन हो गया। मैसूर संस्थान ईस्ट इंडिया कंपनी के कमिश्नर के घेरे में आ गया। ಬ್ರಿಟಿಷ್ ಆಗಮನ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ತಡವಾಗಿಯೇ ಆಯಿತು ಎನ್ನಬಹುದು. ಭಾರತದ ಇತರ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇದ್ದಷ್ಟು ತೀವ್ರಗತಿ ಹೋರಾಟ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾಣಲಿಲ್ಲ ಎಂದು ಇತಿಹಾಸಕಾರರು ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಆದರೆ 19ನೇ ಶತಮಾನದ ಆರಂಭದಿಂದಲೂ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಮಂದಗತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಕಾವು ಒಳಗೊಳಗೆ ಜ್ವಲಿಸುತ್ತಿತ್ತು. ಸುರಪುರ ಸಂಸ್ಥಾನ ಮೇಲ ಕಂಪನಿ ಸರ್ಕಾರದ ದಂಡು ದಾಳಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊಂಟಾನಂತ. ಮನೆಗೊಬ್ಬ ಮಗ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಕಂತ ರಾಜಾಜ್ಞೆ ಆಗ್ಯದ. 3 ಮತ್ತು 4ನೇ ಮೈಸೂರು ಆಂಗ್ಲೋ ಯುದ್ಧ ಘೋರವಾಗಿ ನಡೆಯಿತು. 1799ರಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ನಿಧನದ ನಂತರ ಕರ್ನಾಟಕದ ಹೋರಾಟದ ಹೆಜ್ಜೆ ಬೇರೆಯೇ ರೂಪ ತಾಳಿತು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕರ್ನಾಟಕದ ಮೊದಲ ಕಟ್ಟಾಳು. ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಒಂದೇ ಅಂತ ನೀತಿ ಮಾರ್ಗ ಬೋಧಿಸುತ್ತ ಪ್ರಜೆಯರಲ್ಲಿ ತಾಬೆರತ ಸುಖ ದುಃಖವನ್ನು ಅರಿತ ಅವನಿಗೆ ಒಡೆದ ರಂಗನಾಥ. ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಧೂರ್ತ, ಸಮರದಲ್ಲಿ ಸಮರ್ಥ, ಹುಲಿ ಎಂಬ ಹೆಸರಿಗೆ ಸಾರ್ಥ, ವೈರಿ ಭುಜಬಲವನು ವ್ಯರ್ಥ ಅವನಿಗೆ ಒಲದಿದ್ದ ರಂಗನಾಥ. ಬ್ರಿಟಿಷರೇ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಬಂಡಾಯಗಳು, ಪ್ರತಿಭಟನೆಗಳು ನಡೆದರೂ 1818ರಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಪೇಶ್ವೆಗಳು ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ ಮಣಿದಾಗ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪೂರ್ಣ ಬ್ರಿಟಿಷ್ ಕೈವಶವಾಯಿತು. ಮೈಸೂರು ಸಂಸ್ಥಾನ ಈಸ್ಟ್ ಇಂಡಿಯಾ ಕಂಪನಿ ಕಮಿಷನರ್ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಒಳಪಟ್ಟಿತು. ಕರ್ನಾಟಕದ ಪಾಳೆಯಗಾರರು, ದೊರೆಗಳು, ಜನರು ವಿವೇಚನಾಶಾಲಿಗಳು. ಬ್ರಿಟಿಷರು ಕನ್ನಡ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು, ಭಾಷೆಯನ್ನು ಅಪಾರವಾಗಿ ಪ್ರೀತಿಸಿದರು. ಅಗ್ನಿಜ್ವಾಲೆಯ ಆಗಸದಲ್ಲಿ ಭಗ್ನ ಮನೋರಥ ಭೂವಲಯದಲ್ಲಿ ನಟ್ಟ ನಡುವಿರುವ ಈ ಶೂನ್ಯತೆಯಲ್ಲಿ ನಿಟ್ಟುಸಿರುವುದು ನಿಂದಿಗೆ ಏಕೆ? ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಜೈ, ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಜೈ. ಅಗ್ನಿಜ್ವಾಲೆಯ ಆಗಸದಲ್ಲಿ ಭಗ್ನ ಮನೋರಥ ಭೂವಲಯದಲ್ಲಿ ನಟ್ಟ ನಡುವಿರುವ ಈ ಶೂನ್ಯತೆಯಲ್ಲಿ ನಿಟ್ಟುಸಿರುವುದು ನಿಂದಿಗೆ ಏಕೆ? ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಜೈ, ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಜೈ. ರಾಷ್ಟ್ರವು ಬೇಡಿತು ನೆತ್ತರ ಕೊಡುಗೆ, ಅರ್ಪಿತವಾಯಿತು ಸರ್ವವು ಅದಕ್ಕೆ. ನಿಷ್ಠೆಯ ಮುಷ್ಟಿಯ ನಿಸ್ವಾರ್ಥದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿತು ನಲ್ಮೆಯ ನವಕೇಣಿ. ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಜೈ, ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಜೈ.
ಪ್ರಗತಿಯ ಪ್ರಗಾಥ ಪ್ರಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಡಿಂಡಿಮ ಬಾರಿಸು ಹಿಮ ಶಿಖರದಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯ ಬೆಳೆಸಿದೆ ವಿಶ್ವವಿದೆಲ್ಲಗೆ ಮಾದರಿಯಾದೆ ಏಳು ಏಳು ತಾರುಣ್ಯದ ತೇಜವೇ ನಮ್ಮಯ ನಾಡಿನ ಆಶಾ ಕಿರಣವೇ ನಿನ್ನಯ ನಾಡಿಯಲೆಂದು ಮಿಡಿಯಲಿ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಜೈ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಜೈ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಜೈ. ಕನ್ನಡ ಭೂಪ್ರದೇಶವನ್ನು ಬ್ರಿಟಿಷ್ ಅಧಿಕಾರಿ ಮಾರ್ಕ್ಸ್ ವಿಲ್ಸ್ ಹಿಸ್ಟರಿ ಆಫ್ ಮೈಸೂರ್ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಿದ್ದಾನೆ. ಜಾರ್ಜ್ ಗ್ರಿಯರ್ಸನ್ ತನ್ನ ಲಿಂಗ್ವಿಸ್ಟಿಕ್ ಸರ್ವೆ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ 3,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಭಾಷೆಗಳ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಕನ್ನಡಿಗರು ಶಾಂತಿಪ್ರಿಯರು. ದಿವಾನರಾದ ಸಿ ರಂಗಾಚಾರ್ಯ, ಶೇಷಾದ್ರಿ ಅಯ್ಯರ್, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಮತ್ತು ಮೈಸೂರು ಸಂಸ್ಥಾನದ ಅರಸರು ಅಭಿವೃದ್ಧಿಯೇ ಮೂಲ ಮಂತ್ರ ಎಂದರು. ಹಾಗಾಗಿಯೇ ಕೃಷಿ, ಕೈಗಾರಿಕೆ, ವಿದ್ಯುತ್ ಉತ್ಪಾದನೆ, ಬಟ್ಟೆ ಮಿಲ್ಗಳು, ರೈಲ್ವೆ, ಸಾರಿಗೆ, ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು, ಭಾಷೆ, ಸಾಹಿತ್ಯ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲೂ ಕರ್ನಾಟಕ ಬಹಳ ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸಿತು. कन्नड़ लोग शांति प्रिय और शांत स्वभाव वाले थे. दीवान सी रंगाचार्य, शेषाद्री अय्यर, विश्वेश्वरैया तथा मैसूर संस्थान के राजाओं ने अभिवृद्धि को बढ़ावा दिया. उनका कहना था, अभिवृद्धि ही मूल मंत्र है. इसी कारण खेती बाड़ी, कपड़ों के मिल, रेल यातायात, भाषा, साहित्य जैसे हर एक क्षेत्र में प्रगति होने लगी. कर्नाटक खुशहालियों से झूमने लगा. ಇದು ಕರ್ನಾಟಕದ ವಿಶೇಷತೆ. ಕನಸು ನನಸಾಯಿತಿದು ಏಕೈಕ ಕರ್ನಾಟಕ. ಕನಸು ನನಸಾಯಿತಿದು ಏಕೈಕ ಕರ್ನಾಟಕ. ಗಣ್ಣಟ್ಟು ಬಯಸಿ ಕಾಂತಿತ್ತಟ ಧ್ವಜಪಟ. ಗಣ್ಣಟ್ಟು ಬಯಸಿ ಕಾಂತಿತ್ತಟ ಧ್ವಜಪಟ. ಕನಸು ನನಸಾಯಿತಿದು ಏಕೈಕ ಕರ್ನಾಟಕ. ಏಕೈಕ ಕರ್ನಾಟಕ. ಕಾವೇರಿ ಸಿರಿಯಡಿಯ ಗೋದಾವರಿಯ ಮುಡಿಯ ಮೂಡುಮಲೆಯಡದ ಗಡಿಯ ಕೊಡುಗಡಲ ಬಲದ ತಡಿಯ ವರ್ಣ ಶಿಲ್ಪದ ಕಲೆಯ ಚೆಲ್ವಿನ ಶಿಲೆಯ ಗುಡಿಯ ಕನ್ನಡದ ಇಂಪು ನುಡಿಯ ವರ್ಣ ಶಿಲ್ಪದ ಕಲೆಯ ಚೆಲ್ವಿನ ಶಿಲೆಯ ಗುಡಿಯ ಕನ್ನಡದ ಇಂಪು ನುಡಿಯ ಕನ್ನಡದ ಇಂಪು ನುಡಿಯ. ಕನಸು ನನಸಾಯಿತಿದು ಏಕೈಕ ಕರ್ನಾಟಕ. ಕನ್ನಟ್ಟು ಬಯಸಿ ಕಾಂತಿಕ್ಕಟ ಧ್ವಜಪಟ. ಕನಸು ನನಸಾಯಿತಿದು ಏಕೈಕ ಕರ್ನಾಟಕ. ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೆ ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೆ. 1819ರ ಸಮಯದಿಂದಲೇ ಬಂಡಾಯ ಆರಂಭವಾಗಿತ್ತು. ಕೊಪ್ಪಳದಲ್ಲಿ ವೀರಪ್ಪ, ದೇಶ್ಮುಖ್, 1824ರಲ್ಲಿ ವಿಜಯಪುರದ ಸಿಂಧಗಿ, ಕೆನರಾ ಪ್ರದೇಶದ ರೈತರು, ತರೀಕೆರೆ ಪಾಳೆಗಾರರು, ಮುಧೋಳ, ಹಲಗಲಿ, ಜಮಖಂಡಿ, ಇಲ್ಲಿ ದೇಸಾಯಿಗಳು, ಮುಂಡರಗಿ ಭೀಮರಾವ್ ಇವರೆಲ್ಲ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಕಿಡಿ ಹಚ್ಚಿದ್ದರು. लेकिन यहाँ 1819 से ही सत्याग्रह का आरंभ हुआ था. केनरा प्रदेश के किसान, तरीकेरे के सत्याग्रही, मुधोल, हलगली, जमखंडी के देसाई, मुंडरगी के भीमराव, इन सभी लोगों ने
स्वतंत्रता आंदोलन को बढ़ावा दिया। ಕೊಡಗು, ಮಂಗಳೂರು, ಸುಳ್ಯ, ಬಂಟ್ವಾಳ, ಕಾಸರಗೋಡು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಸಂಗ್ರಾಮಗಳು, ಪ್ರತಿಭಟನೆ ಪ್ರಬಲವಾಗಿ ನಡೆಯಿತು. ಕೊಡಗು, मंगलुरु, सुಳ್ಯ, बंटवाड़ा, कासरगोडू यहाँ पर आंदोलन तीव्र गति से चलने लगा। कोडगु के कल्याणप्प की काटकाई और 1819 की संगोल्ली रायण्ण की गाथा आज भी जनता भावुकता से सुनती है और सुनाती है। ಕೊಡಗಿನ ಕಲ್ಯಾಣಪ್ಪನ ಕಾಟಕಾಯಿ 1829ರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಕಥನಗಳನ್ನು ಇಂದು ಜನ ಭಾವುಕರಾಗಿ ನೆನೆಯುತ್ತಾರೆ. ಗುರು ನಾಮ ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಹೇಳುವೆ ಕೇಳರಿ ಕಥನವನು. ವೀರ ಕೇಸರಿ ರಾಯಣ್ಣನೆಂಬವನು ಜನ್ಮಸ್ಥಾನ ಸಂಗೊಳ್ಳಿಯವನು. ಬೆಳಗಾವ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಪಗಾಂವ್ ತಾಲೂಕ ಹಳ್ಳಿಯ ತಳವಾರನ ಮಗನು. ಹಳ್ಳಿಯ ತಳವಾರನ ಮಗನು. ತಾಯಿ ಕಂಚವನ ಗರ್ಭದಿ ಜನಿಸಿ ಜಿಗಲುಗೊಳಿಸಿದ ದೇಶವನು. ಒತ್ತರು ಮಾಡಿ ರಾಯನ ಕೆತ್ತು ತಾಯಿ ಪಾದಕ ಬಿದ್ದ ಮಸ್ತ್ ಕತ್ತಿ ಹಿಡ್ಕೊಂಡವ ಹೊಂಟ. ಮಸ್ತ್ ಕತ್ತಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ ಹೊಂಟ. ಮಗಲಾನಿ ಸೀಮಿಗೆ ಸುರಪುರ ಅರಸರಿಗೆ ಕರ್ಮುಗಿದು ಮಾಡ್ಯಾನ ನಮಸ್ಕಾರ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಭಾವ ಬೀರಿದವರು ಲೋಕಮಾನ್ಯ ಬಾಲಗಂಗಾಧರ ತಿಲಕ್ ಅವರು. कर्नाटक के ऊपर ज्यादा प्रभाव डालने वाले व्यक्तियों में प्रमुख हैं बाल गंगाधर तिलक जी, ನಂತರ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ और उनके बाद महात्मा गांधी का नाम आता है। 1924 में बेलगावी में आयोजित कांग्रेस अधिवेशन का अध्यक्ष स्थान गांधी जी ने ही निभाया था। इसी का परिणाम सत्याग्रह में संचलन तीव्र हुआ। 1915, 1916, 1920ರಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರವಾಸ ಕೈಗೊಂಡಿದ್ದರು. 1924ರಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿದ್ದರು ಗಾಂಧೀಜಿ. 1927 ಮತ್ತು 1934ರಲ್ಲೂ ಖಾದಿ ಪ್ರಚಾರಕ್ಕಾಗಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದರು. ಆಗ ಅಭೂತಪೂರ್ವ ಅರಿವು, ಸಂಚಲನ ಹುಟ್ಟಿತು. ನಮ್ಮ ಅಂತರಂಗದಿ ನಿಂತಿರುವರು ಗಾಂಧೀಜಿ. ನಮ್ಮ ಅಂತರಂಗದಿ ನಿಂತಿರುವರು ಗಾಂಧೀಜಿ. ಸತ್ಯದೊಂದು ದೀಪವಾಗಿ ಕರುಣೆಯೊಂದು ರೂಪವಾಗಿ. ಸತ್ಯದೊಂದು ದೀಪವಾಗಿ ಕರುಣೆಯೊಂದು ರೂಪವಾಗಿ. ಶ್ರದ್ಧೆಯೊಂದು ಗೀತವಾಗಿ ವಿಶ್ವದಂತರಂಗದಿ ನಿಂತಿರುವರು ಗಾಂಧೀಜಿ. ತವರೊಳಗಣ್ಣ ತೆರೆಸಿ ದಲಿತರ ಕಂಬನಿಯ ನುರಸಿ. ಮಾಲೆ ತವರೊಳಗಣ್ಣ ತೆರೆಸಿ ದಿಟವನೆಂದು ಮರೆಯದಂತೆ. ದಯವನೆಂದು ತೋರೆಯದಂತೆ. ದಿಟವನೆಂದು ಮರೆಯದಂತೆ. ದಯವನೆಂದು ತೋರೆಯದಂತೆ. ಘನತೆ ಮನವ ತೆರೆಯುವಂತೆ ನಮ್ಮ ತರಂಗದಿ ನಿತ್ಯ ನಿರಲಿ ಗಾಂಧೀಜಿ. ನಮ್ಮ ಅಂತರಂಗದಿ ನಿಂತಿರುವರು ಗಾಂಧೀಜಿ. ನಮ್ಮ ಅಂತರಂಗ
1934ರಲ್ಲಿ ಪ್ರಜಾ ಸಂಯುಕ್ತ ಪಕ್ಷ, ಮೈಸೂರು ಪ್ರಜಾಪಕ್ಷ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಜೊತೆಗೂಡಿ ಮಹಾರಾಜರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಸುಧಾರಣೆ, ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಶ್ರಮಿಸಿದವು. ಪ್ರಜಾಮಿತ್ರ ಮಂಡಳಿಯ ಪಾತ್ರವೂ ಹಿರಿದು. 1942-43ರ ಸುಮಾರಿಗೆ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳುವಳಿ ವ್ಯಾಪಕವಾಯಿತು. 1942 और 43 में देशव्यापी स्वतंत्रता आंदोलन ने जोर पकड़ा. बेंगलुरु में 30,000 से भी ज्यादा लोग बंदी हो गए. 50 से ज्यादा लोग शहीद हो गए. नमक सत्याग्रह, कर निराकरण, भारत छोड़ो आंदोलन, कानून भंग, खिलाफत, असहयोग आंदोलन कर्नाटक में जोर से होने लगा. शिवपुर का ध्वज सत्याग्रह, विदुराश्वत्थ का हत्याकांड, ईसूर का भगावत कर्नाटक में आंदोलन के मील के पत्थर बन गए. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ 30,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಂದಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಸೆರೆಯಾದರು. 50ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಬಲಿದಾನ ನಡೆಯಿತು. ಉಪ್ಪಿನ ಸತ್ಯಾಗ್ರಹ, ಕರ ನಿರಾಕರಣೆ, ಭಾರತ ಬಿಟ್ಟು ತೊಲಗಿ, ಕಾನೂನು ಭಂಗ, ಖಿಲಾಫತ್, ಅಸಹಕಾರ ಚಳವಳಿಗಳು ಇತರ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ನಡೆದಷ್ಟೇ ತೀವ್ರವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ನಡೆದವು. ಶಿವಪುರದ ಧ್ವಜ ಸತ್ಯಾಗ್ರಹ, ವಿದುರಾಶ್ವತ್ಥ ಹತ್ಯಾಕಾಂಡ, ಈಸೂರಿನ ದಂಗೆ कर्नाटक स्वातंत्र्य होराटದ प्रमुख ಮೈಲಿಗಲ್ಲುಗಳು. कित्तूर की रानी चन्नम्मा का साहस, हावेरी के मैलार महालिंग का भगावत कोई कैसे भूल सकता है. ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮನ ಸಾಹಸ, ಹಾವೇರಿಯ ಮೈಲಾರ ಮಹಾಲಿಂಗನ ವೀರ ಹೋರಾಟವನ್ನು ಕನ್ನಡ ಜನರು ಸದಾ ಗುನುಗುಣಿಸುತ್ತಾರೆ. ರಾಣೆಬೆನ್ನೂರ ತಾಲೂಕಿನೊಳಗೆ ಐತಿ ಸಣ್ಣಹಳ್ಳಿ, ಘನಹಳ್ಳಿಯ ಹೆಸರು ಮೋಟೆ ಬೆನ್ನೂರಂಬಲ್ಲಿ, ಜನಸಿದನು ನಮ್ಮ ಮಹಾವೀರರ ವೀರನು ಅಲ್ಲಿ. ಬಿತ್ತಿ ಜಗತ್ತಿಗೆ ಅನ್ನವನಿಕ್ಕುವ ರೈತರೊಳು ಹುಟ್ಟಿದ ಗಂಭೀರ, ಶಾಂತಿ ಸಮರದಲ್ಲಿ ಗುಂಡಿ ನೇಟಿನೊಳು ಮಡಿದ ಮಹದೇವಪ್ಪ ಮೈಲಾರ. ಆಹಾ ಸ್ವತಂತ್ರ, ಮಹಾ ಸ್ವತಂತ್ರ, ಸ್ವತಂತ್ರ ಮುಸುಗಿತು ಅವನನ್ನು, ಮಹದೇವಣ್ಣನ ನಾಡಿಯ ರಕ್ತವು ಪಠಿಸಿತು ಆ ಮಹಾಮಂತ್ರವನ್ನು. ಥಾಮಸ್ ಮನ್ರೋ, ಲಾರ್ಡ್ ಕಾಲಿನ್ ಮೆಕೆಂಜಿ, ವಿಲಿಯಂ ಹಂಟರ್, ಸರ್ ಅಲೆಕ್ಸಾಂಡರ್, ಡಾ ಜೇಮ್ಸ್ ನಿರ್ಜಸ್, ಡಾ ಆರ್ಥರ್ ಬರ್ನಲ್, ಬಿಎಲ್ ರೈಸ್, ಟೇಲರ್ ಮೆಡೋಸ್ ಇವರೆಲ್ಲ ಕನ್ನಡವನ್ನು, ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಅಪಾರವಾಗಿ ಪ್ರೀತಿಸಿದ ಜನಾನುರಾಗಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು. ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮ ಚರಿತ್ರೆ ಅವಲೋಕಿಸಿದಾಗ ಕರ್ನಾಟಕ ವಿಭಿನ್ನವಾಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ. स्वतंत्रता संग्राम की गाथा जब सुनते हैं तो कर्नाटक विभिन्न और विशिष्ट स्थान पर देखने को मिलता है. स्वतंत्रता आंदोलन में बहुत विश्वास और हुनर के साथ यहाँ के लोगों ने भाग लिया. अहिंसा का मार्ग अपनाया, अभिवृद्धि के पथ पर चले, नेताओं के मार्गदर्शन में निष्ठा का प्रदर्शन किया. ಇಲ್ಲಿನ ಜನರು ಚಳುವಳಿಗಳಲ್ಲೂ ಭಾಗವಹಿಸಿದರು, ಅಹಿಂಸಾ ಮಾರ್ಗವನ್ನೂ ಪಾಲಿಸಿದರು, ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕಡೆ ನಡೆದರು, ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಿನ ಜೊತೆ ವಿನಯವಂತಿಕೆ ಮೆರೆದರು, ನಾಯಕರ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿದರು. ಹಿರಿಯ ನಾಯಕ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ನಾರಾಯಣ್ ಅವರು ಕರ್ನಾಟಕದ ಹೋರಾಟ ಒಂದು ಮಾದರಿ, ಎಲ್ಲ ಪ್ರಾಂತ್ಯಗಳು ಇದನ್ನೇ ಅನುಸರಿಸಬೇಕಿತ್ತು, ಆಗ ದೇಶ ಮತ್ತಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಣುತ್ತಿತ್ತು ಎಂದು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವು ಬೀಜ ಮಂತ್ರ ಸಹನೆಯ ಈ ನೆಲದಲ್ಲಿ, ಸೌಹಾರ್ದದ ನೀರನ್ನು ಸತ್ವದ ಬೇರಿಳಿಯಲಿ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವು ಬೀಜ ಮಂತ್ರ ಸಹನೆಯ ಈ ನೆಲದಲ್ಲಿ, ಸೌಹಾರ್ದದ ನೀರನ್ನು. जयप्रकाश नारायण जी का कहना है, कर्नाटक का स्वतंत्रता आंदोलन सबके लिए एक मिसाल है. हर जगह इसी को अपनाना चाहिए था, तब हर कहीं हरियाली दिखाई देती थी. दिसे दिसे ಊರೆಂಬೆ ಕೊಂಬೆ, ವಿಶಾಲ ಮನದ ಬಯಲಲಿ. ದಿಸೆ ದಿಸೆ ಊರೆಂಬೆ ಕೊಂಬೆ, ವಿಶಾಲ ಮನದ ಬಯಲಲಿ. ಸಾವಿರದೆಲೆ ಭಾವ ಭಂಗಿ, ಒಂದೇ ಹಸಿರು ಉಸಿರಲಿ, ಒಂದೇ ಹಸಿರು ಉಸಿರಲಿ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವು ಬೀಜ ಮಂತ್ರ ಸಹನೆಯ ಈ ನೆಲದಲ್ಲಿ, ಸೌಹಾರ್ದದ ನೀರನುಂಡು ಸತ್ವದ ಬೇರಿಳಿಯಲಿ.
कर्नाटक का स्वतंत्रता आंदोलन अपने आप में विवेचनाशील और सांघिक परिश्रम का एक प्रामाणिक अध्याय ही है। ಕರ್ನಾಟಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟ ಆಸಕ್ತಿದಾಯಕ, ವಿವೇಚನಾಶೀಲ, ಸಂಯುಕ್ತ ಪರಿಶ್ರಮದ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಧ್ಯಾಯ. ಹಲವು ಜಾತಿ ಕ್ರಿಮಿಕೀಟಕ ಮಾನವತೆಯ ಮೊಟ್ಟೆಗೆ, ಹಲವು ಜಾತಿ ಕ್ರಿಮಿಕೀಟಕ ಮಾನವತೆಯ ಮೊಟ್ಟೆಗೆ, ದುಃಖದಂತೆ ಕಾಯಬೇಕು ಹಣ್ಣು ಸುಟ್ಟಿಗೆ, ಹಣ್ಣು ಸುಟ್ಟಿಗೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವು ಬೀಜ ಮಂತ್ರ ಸಹನೆಯ ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದೀಪಿಕೆ ಕರ್ನಾಟಕದ ಪುಟಗಳು. ಪ್ರಾದೇಶಿಕ ಹಾಗೂ ಲಘು ಸಂಗೀತದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಮೃತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೆ ರೂಪಕ ಕೇಳಿದಿರಿ. ರಚನೆ ಮತ್ತು ನಿರೂಪಣೆ ಬಿಕೆ ಸುಮತಿ. ಸಹ ನಿರೂಪಣೆ ಮತ್ತು ಪ್ರಸ್ತುತಿ ಕನ್ಸೆಪ್ಟಾ ಫರ್ನಾಂಡಿಸ್. अखिल भारतीय प्रादेशिक और लघु संगीत के कार्यक्रम में आप सुन रहे थे राष्ट्रभक्ति गीतों पर आधारित कन्नड़ रूपक स्वातंत्र्य दीपिका कर्नाटक के पन्ने. रचयिता और निरूपिका बीके सुमति. सह निरूपिका और प्रस्तुतकर्ता कन्सेप्टा फर्नांडिस. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಕೊಡುಗೆ. आजादी का अमृत महोत्सव के अवसर पर यह रूपक आकाशवाणी बेंगलुरु केंद्र का देन है.